गुड मॉर्निंग एव्हरीवन. वेलकम टू डे 15 ऑफ 100 डेज डेली व्लॉग चॅलेंज. आणि आज माझा डे लवकरच सुरू झाला होता बिकॉज मला कॉलेजला जायचं होतं आणि आज ईशा गाडी चालवत होती बिकॉज ती मला लवकर भेटली होती. त्यानंतर मी गेले क्लासरूममध्ये गेल्यावर समजलं की आम्हाला बसायला बेंचच नाही बिकॉज क्लास आमचा फुल झाला होता. त्यामुळं आम्ही खुश झालो होतो, आम्हाला घरी जायचं होतं. पण नंतर ईशाला आठवलं की तिला कोरिओग्राफी घ्यायची, म्हणजेच मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की ती कोरिओग्राफर आहे आणि उद्या आहे 15 ऑगस्ट. त्यामुळं आमच्या कॉलेजमध्ये मोठा कार्यक्रम आहे, त्यामुळे तिला आमच्या ज्युनियर्सला शिकवायचं होतं. त्यामुळं ती त्यांचे क्लास घेत होती आणि मी तर नुसती बसलीच होती. म्हणजे मी एकटी क्लासमध्ये बसेन आणि ती दुसरीकडे होऊ शकत आहे, त्यामुळे मी पण तिला जॉईन झालते. मी त्यांची प्रॅक्टिस घेत होते आणि ती इथे त्या सगळ्यांना डान्स दाखवत होते. जर कोणाला माहीत नसेल तर ईशा खूप मोठी कोरिओग्राफर आहे. आणि त्यानंतर झाला आमचा ब्रेक आणि आम्ही गेलो कॅन्टीनमध्ये. पण ॲज युजल कॅन्टीनमध्ये आम्हाला काही भेटलं नाही चिप्स सोडून. आणि ईशाने आणला होता डब्बा. आणि कालच्या ब्लॉगमध्ये ईशाने माझ्यासाठी स्पून आलेला, आज तिच्या मम्मी माझ्यासाठी आणि तिच्यासाठी 2 सेपरेट स्पून पाठवले बिकॉज मी स्पून आणत नाही. त्यानंतर मग खाल्यानंतर कुछ मीठा हो जाए, त्यामुळे आम्ही खाली डार्क फॅन्टसी. त्यानंतर आम्ही गेलो डान्स प्रॅक्टिसला गेल्याच्यानंतर मॅम इथं बसल्या होत्या. त्यानंतर आमचं होतं आय टीचं लेक्चर आम्ही करत होतो. त्याच्यामध्ये आज आम्ही टॅली शिकलो. आम्ही टॅली करत होतो आणि आम्हाला ही इन्फॉर्मेशन सगळी तिथं फिल करायची होती. आम्हाला आमची क्रिएट कंपनी करायची होती. आणि इथं बघा ईशाचा फोन अजून चालूच आहे, इंस्टाग्राममध्ये कोणी फॉलो केले वगैरे नोटिफिकेशन. त्यानंतर मी घरी आल्याच्यानंतर मी आज पण गेले होते सलूनला मी थोडं प्रेप करायला गेले. त्यानंतर मी गेले माझ्या फ्रेंडच्या घरी मी का गेलते हे तुम्हाला नेक्स्ट क्लिपमध्ये समजेलच. माझी फ्रेंड तिथेच राहते ॲज मी तुम्हाला आधीच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं. त्यानंतर माझ्या फ्रेंडच्या घरी गेले होते बिकॉज मला नेल आर्ट करायचं होतं. मी हे सगळं का करते तुम्हाला लवकरच समजून जाईन की मी का करते वगैरे. आणि हे बघा ब्युटिफुल आर्ट तिने केलं बिकॉज ती एक नेल आर्टिस्ट आहे. त्यानंतर मी गेले माझ्या मम्मीला घ्यायला माझी फ्रेंड पण आली होती. तिला तिथंच ड्रॉप करायचं होतं, तर तिला मी म्हटलं चल. आणि माझी तिसरी फ्रेंड सोडवायला आली होती. सो गाडीमध्ये पेट्रोल नव्हतं, तिला सोडवल्यानंतर गाडीमध्ये पेट्रोल भरलं आणि मम्मीला घेऊन आले घरी आल्याच्यानंतर मग पटकन आवरलं, फ्रेश झाले आणि बसले माझं स्किन केअर करायला. आज टाईम कसा गेला हे कळलंच नाही. त्यानंतर मी माझं स्किन केअर करत होते, तेवढ्यातच मला आठवलं की उद्यासाठी माझ्याकडे कॉस्ट्यूम पण नाही आहे. म्हणजेच 15 ऑगस्टसाठी आम्हाला जे कॉस्ट्यूम होते व्हाईट कुर्ती वगैरे ते नाही आहे. त्यामुळं मी मम्मीला सांगितलं होतं की घ्यायचं होतं, पण मी विसरून गेले. आता काय उद्या कॉलेजला जाईन, मला असं काही वाटत नाही. त्यानंतर मग मी केलं माझं स्किन केअर. तर आजच्या पुरतं एवढंच होतं. काहीच भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, सी यू सून, बाय.